Moving on, Shiv Sena Chief Uddhav Thackeray has said that a decision will be taken on whether Anand Gite will continue as Heavy Industries Minister in Modi's cabinet only once he returns. Now, the decision to resign will be taken once Prime Minister Narendra Modi returns and both the parties actually take a decision on the case. Let's just listen to a reaction, in fact, coming in from Uddhav Thackeray. त्यांनी खास करून जे मराठी भाषिक मुस्लिम आहेत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की दहशतवादाच्या आरोपाखाली जे कोणी तुरुंगामध्ये आहेत त्या केसचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून लावून ज्यांच्यावरती आरोप सिद्ध होते ते कोणी असो त्यांना फाशी दिली गेली पाहिजे. मला असं वाटतं हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण आतापर्यंत आम्ही नेमकं हिंदुत्ववादी म्हणजे काय आहोत, कोण आहोत, आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरुद्ध आहोत का? तर आजही मी सांगतो, हे माझ्या आजूबाजूला इकडे हाजीबाई तर आहेच, की या देशात राहून पाकिस्तान आणि बांगलादेशचा विचार करणारे जे कोणी असतील त्यांच्या विरोधात आम्ही आहोत आणि राहणार. परंतु जे कोणी या देशाला आपला देश मानतात ते सगळे आमचे बांधव आहेत आणि ते आमच्या सोबत आहेत. आतापर्यंत काय झालेलं आहे की आमचं हिंदुत्व हे तोड मरोड करून सगळ्यांच्या समोर ठेवलं गेलं. आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, हिंदू आहोतच, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करतो आणि म्हणून ही भूमिका हळूहळू वळवता सगळ्यांना समजायला लागलेली आहे, पटायला लागलेली आहे. आतापर्यंत आमच्यात भांडणं लावणारे कोण, त्यांनी त्यांचा कसा गैरवापर केला. Kamlesh, if you can actually just translate what Uddhav Thackeray is saying for us, considering he's speaking in Marathi. Kamlesh, if you can hear me. Anand Gite is the only Sena minister in the cabinet now. Anand Gite is in fact likely to quit, but as we have been reporting, no real decision has been taken on that. And even earlier, Rajnath Singh, Home Minister, in fact maintaining that both parties have not been in discussion about Anand Gite's portfolio and when he is in fact going to step down. But Uddhav Thackeray, they're making it clear that this important decision will be taken only once Narendra Modi actually returns from America.